प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होत असते आणि त्यावेळी माधवी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते. त्यामुळे मुक्ता तिला थँक्यू म्हणते. मात्र माधवी तोंड पाडून त्या ठिकाणीच उभी राहते. त्यामुळे मुक्ता तिला काय झालं आहे ते विचारते. तर माधवी तिला सांगते की तू त्या 102 वाल्यांची मदत का केली, खोटं का बोलली, हे पुरूने मला सांगितलं आहे. तुला त्यांची मदत करायची होती फक्त सईसाठी, हे मला समजलं आहे. आणि तुझ्या या वागण्याबद्दल मला खरंच तुझा खूप अभिमान वाटत आहे. मात्र मी कधीच अशी वागत नाही ज्यामुळे तुला माझा अभिमान वाटावा. आणि त्यानंतर ती रडायला सुरुवात करते. तर मुक्ता तिला समजावत शांत करते. ती म्हणते की आई, मला माहीत आहे तू काल जे काही वागली ते माधवी गोखले म्हणून नाही तर मुक्ताची आई म्हणून वागली. तर माधवी रडतच म्हणत असते, पण मुक्ता, मी काल खूप तमाशा केला आणि त्याचा काय परिणाम झाला बघतेस ना तू. त्यावर मुक्ता तिला समजावते की आई, मला माहीत आहे काल तू जे काही केलं किंवा तू जे काही वागली ते माझ्या काळजीपोटी वागली. आणि एक आई कधीच चुकू शकत नाही, कारण ती जे काही करते ते आपल्या लेकराच्या काळजीपोटी, त्यामुळे ती कायम बरोबरच असते. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून माधवी कौतुकाने तिच्याकडे बघते. ती म्हणते की तू कधी ग एवढी मोठी झालीस, आता आईची आईसुद्धा झालीस, कधीपासून. आणि त्यावर मुक्ता म्हणते की जेव्हापासून मी सईला भेटले आहे ना तेव्हापासून मला जाणवत आहे की आई कधीच चुकत नाही, ती तिच्या जागी कायम बरोबरच असते. आणि त्यानंतर माधवी रडतच मुक्ताला मिठी मारते. त्यानंतर मुक्ता हॉस्पिटलला जाण्यासाठी निघते. मात्र जाण्याच्या आधी ती माधवीला म्हणत असते की या मिहिकाला लवकर झोपेतून उठव, कारण आज तिचा इंटरव्ह्यू आहे. जर ती अशीच झोपून राहिली तर तिला आयुष्यभर जॉब मिळणार नाही. आणि त्यावर माधवीसुद्धा हसतच हो म्हणते. आणि त्यानंतर ती मिहिकाला झोपेतून उठवते. मिहिका जागी झाल्यानंतर माधवी तिला विचारते की तू माझ्या वतीने 102 वाल्यांची माफी मागितली का. आणि त्यावर मिहिका हो म्हणते. त्यामुळे माधवीच्या जीवात जीव येतो आणि त्यानंतर ती मिहिकासाठी कॉफी बनवायला जाते. तर मिहिकासुद्धा पटकन तयार होते. तर दुसरीकडे बापू आणि मिहिर नाश्ता करत असतात. त्याचवेळी सागर तिथे येतो. तो बापूंना इंद्राच्या तब्येतीबद्दल विचारतो. त्यावर ते ठीक असल्याचं सांगतात. त्यानंतर सागर मिहिरला म्हणतो की माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी तासाभरात परत येतो, तोपर्यंत तू घरीच थांब आणि दुपारनंतरच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर. आणि त्यावर मिहिरही हो म्हणतो. तर सागर बाहेर जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे मिहिका मिहिरला कॉल करते आणि मिहिकाचा कॉल बघून मिहिरचा तर आनंदच गगनात मावेनासा होतो. तर मिहिका त्याला गुड मॉर्निंग विश करते. त्यामुळे मिहिर खूपच खुश होतो. तर मिहिका त्याला सांगते की मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यासाठी मला तुला भेटायचं आहे. मी तुला वेळ आणि पत्ता मेसेज करते. त्यावर मिहिरसुद्धा हो म्हणतो. त्यामुळे मिहिकाला आनंद होतो. तर दुसरीकडे मुक्ता हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेली असते. मात्र तिची गाडी चालूच होत नाही. त्यामुळे मुक्ता खूप वैतागते आणि नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे बघण्यासाठी गाडीचा बोनेट ओपन करण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला ते काही उघडत नाही. त्याच वेळी सागर तिथे येतो. तो सुद्धा मुक्ताला मदत करत असतो. मात्र मुक्ता रागातच त्याच्याकडे बघते. तर सागर तिला सांगतो की तुम्ही बाजूला व्हा, मला करू द्या, हे तुम्हाला जमणार नाही. मात्र ते ऐकून मुक्ता चिडते आणि त्यानंतर ती रागातच बाजूला होते. तर सागर ते उघडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्यालाही उघडत नाही. त्यामुळे मुक्ता हसतच म्हणते की आता मी प्रयत्न करू का, कारण ही गाडी माझ्या सवयीची आहे. आणि त्यामुळे सागर बाजूला होतो. तर मुक्ता उघडण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही ते शक्य होत नाही. त्यामुळे सागर हसू लागतो. आणि त्यानंतर मग मुक्ता बाजूला होते. तर सागर ते बोनेट उघडतो आणि नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते बघत असतो. तर मुक्ता सतत त्याला काही ना काही प्रश्न विचारत असते. त्यामुळे सागर खूप वैतागतो. तर मुक्ता गप्प बसते. मात्र त्यानंतर ती पुन्हा गाडीमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी तिचं डोकं सागरच्या डोक्याला लागतं आणि त्यामुळे सागर खूप चिडतो.
आणि त्यानंतर थोड्या वेळाने तो मुक्ताला सांगतो की आता बघा गाडी सुरू करून. त्यामुळे मुक्ता गाडी सुरू करते तर ती व्यवस्थितपणे सुरू होते आणि मग त्यानंतर ती सागरचे हात पुसायला त्याला टिश्यू पेपर देते. सागर हात पुसून ते टिश्यू पेपर खाली टाकणार इतक्यात मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते की ते द्या माझ्याकडे, डस्टबिन मागे आहे. त्यामुळे सागर तिच्या हातावर ते टिश्यू पेपर टेकवतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. तर मुक्ता त्याला थँक्यू म्हणण्यासाठी येणार तोपर्यंत तो तेथून निघूनही जातो. त्यानंतर मुक्ता तिचा मोबाईल चेक करते आणि त्यावर एक व्हिडिओ आलेला असतो आणि तो व्हिडिओ बघून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे मिहिका मिहिरला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये जाते. त्या हॉटेलमध्ये 2 मुलं बसलेली असतात आणि ते दोघेजण मोबाईलवर एक व्हिडिओ बघत असतात आणि ज्यावेळी मिहिका त्या ठिकाणी येते त्यावेळी ते एकमेकांना म्हणतात की अरे बघ, ही तीच मुलगी आहे ना. आणि त्यानंतर ते मिहिकाकडे बघून हसू लागतात. त्याचवेळी मिहिर त्या ठिकाणी येतो. मिहिका आणि मिहिर यांना एकमेकांना भेटून खूपच आनंद होतो. त्यानंतर ते दोघेही एकमेकांची माफी मागतात. आत्तापर्यंत जे काही झालं आहे त्याबद्दल त्या दोघांनाही खूप वाईट वाटत असते. मात्र लकी त्या ठिकाणी लपून बसलेला असतो आणि हा सगळा प्रकार बघत असतो आणि हसतच मनाशी म्हणत असतो की सॉरी मिहिर, मला माफ कर, पण आज इथे खूप मोठा तमाशा होणार आहे. तर दुसरीकडे मिहिर मिहिकाला म्हणत असतो की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि त्यानंतर तो कान पकडून तिची पुन्हा एकदा माफी मागतो आणि ते बघून ती 2 मुलं हसतच म्हणतात की आज अजून एक व्हिडिओ शूट होणार वाटतं. मात्र त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला बघून मिहिका आणि मिहिरला धक्काच बसतो. मात्र त्या दोघांना काही कळणार इतक्यात मुक्ता मिहिरच्या अंगावर धावून जाते आणि सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली देते. ती मिहिरला खूप मारत असते आणि हा सगळा प्रकार बघून तिथे असणाऱ्या प्रत्येकालाच धक्का बसतो. मिहिकाला तर नक्की काय सुरू आहे तेच कळत नाही. ती मुक्ताला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र मुक्ता तिला ओरडतच सांगते की तू जाऊन गाडीत बस आणि त्यामुळे मिहिका नाईलाजाने बाहेर जाण्यासाठी निघते. त्याचवेळी मयुरेशही तिथे येतो. मुक्तासोबत तो सुद्धा मिहिरला खूप मारतो आणि त्यामुळे मिहिका मध्ये पडते आणि त्याला थांबवते. ती विचारत असते की नक्की काय चाललंय, तुम्ही मिहिरला का मारताय, काय चुकलंय त्याचं. आणि त्यावर मयुरेश काही बोलणार इतक्यात मुक्ता त्याला थांबवते. मात्र तिथे असणारी ती 2 मुलं म्हणत असतात की एका मुलीसाठी बघा हे दोघेजण कसे भांडत आहेत ते, आणि ते बघून मुक्ता त्यांच्यावर ओरडते. मात्र ती मुलं मुक्तासोबतही वाद घालतात आणि त्यामुळे मिहिका त्यांच्याशी भांडायला जाते. मात्र ती मुलं हसतच तिला म्हणतात की आधी स्वतःची इज्जत सांभाळा आणि मग आमच्याशी भांडायला या. त्यामुळे मिहिकाला धक्काच बसतो. तर मयुरेश पुढे होत त्या मुलांना धमकावतो आणि तेथून जायला सांगतो. आणि त्यानंतर मिहिका मिहिरला विचारते की हा सगळा नक्की काय प्रकार आहे, हे लोक कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहेत. तर मिहिर म्हणत असतो की मिहिका, मला खरंच काहीच माहिती नाही. आणि त्यानंतर मिहिका तिचा मोबाईल चेक करते आणि त्यावर जो व्हिडिओ असतो तो बघून मिहिका आणि मिहिरच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. लकी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असतो. आणि त्यानंतर मिहिका खूप घाबरलेली असते. तर मुक्ता पटकन तिला धीर देते आणि ती मिहिरला म्हणत असते की मी तुला एक चांगला मुलगा समजत होते, तू असा वागशील मला वाटलं नव्हतं. तर मिहिर मिहिकाला सांगत असतो की मी खरंच हे नाही केलं, तुला माहिती आहे ना मी कसा आहे ते. मात्र मिहिका पूर्णपणे खचून गेलेली असते. ती मुक्ताला सांगत असते की ताई हा व्हिडिओ खोटा आहे, यातली मुलगी मी नाहीये. तर मिहिरसुद्धा तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हा व्हिडिओ फक्त एक प्रँक होता. मात्र मुक्ता त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यानंतर ती मिहिरची कॉलर पकडूनच त्याला सागरच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघते. आणि हा सगळा प्रकार बघून लकी खूपच खुश होतो, कारण त्याने काल रात्री मिहिरचा मोबाईल घेऊन हा व्हिडिओ बघितलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त मिहिर मिहिकाला विचारत असतो की तू माझ्यावर किती प्रेम करतेस. त्यावर मिहिका सांगते स्वतःपेक्षा जास्त. आणि तो व्हिडिओ बघून लकीला एक आयडिया सुचते आणि मग तो या व्हिडिओच्या पुढे एका दुसऱ्याच कपलचा व्हिडिओ ॲड करतो मिहिर आणि मिहिकाला बदनाम करण्यासाठी आणि स्वतःच सगळीकडे व्हायरल करतो. तर दुसरीकडे सागरचे वकील सागरला आणि घरच्यांना सांगत असतात की आपल्याला एक असा साक्षीदार हवा आहे जो साक्ष देईल की सावनी एक चांगली आई होऊ शकत नाही, ती सईला सांभाळू शकत नाही. त्यावर इंद्रा म्हणते की मी देईल ना साक्ष. मात्र वकील साहेब तिला सांगतात की ती व्यक्ती सावनीच्या फॅमिलीमधील असायला हवी, सागर सरांच्या नाही. आणि त्याच वेळी घराची बेल वाजते
स्वाती दरवाजा उघडते तर मुक्ता आणि मयुरेश मिहीरला त्या ठिकाणी घेऊन येतात आणि मिहीरची अवस्था बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता घडलेला प्रकार सागरला आणि त्याच्या घरच्यांना सांगते, मात्र ते सर्वजण मिहीरची बाजू घेत तिला म्हणतात की मिहीर असं काहीतरी करणं शक्यच नाही आणि त्यामुळे मुक्ता खूप चिडते. ती म्हणते की आता मी कोर्टात सावनीच्या बाजूने साक्ष देणार आणि तुमचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार. सई या घरात पुन्हा कधीच येणार नाही याची मी पूर्ण व्यवस्था करणार आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.